नमस्कार. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरामध्ये ज्या या शहराच्या घडणजडणीमध्ये ज्या मोठ्या मान्यवर लोकांनी सहभाग घेतला, काही त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले, अशा मान्यवर लोकांच्या मुलाखती घेऊन आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे लोकप्रतिनिधींचं पुन्हा एकदा राजवट येणार आहे, अशा लोकांकडनं नेमक्या काय अपेक्षा त्यांच्या आहेत ते जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ते डॉक्टर आनंद हर्डीकर. डॉक्टर आनंद हर्डीकर हे गेली 35 वर्ष डोंबिवलीमध्ये राहतात आणि गेली 35 वर्ष या डोंबिवलीमध्ये 35 ते 40 वर्ष या डोंबिवलीतल्या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राची त्यांचा परिचय आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिके जेव्हा अस्तित्वात आली तेव्हापासून या शहराच्या वैद्यकीय सुधारणांमध्ये कोणते कोणते बदल व्हावे यासाठी त्यांनी काही अनेक प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. आपला जो विषय आहे बोला मान्यवर बोला, याच्यामध्ये आपण डॉक्टर आनंद हर्डीकरांकडनं काही विषय जाणून घेणार आहोत की त्यांनी सर्व राजवट पाहिलेली आहे, प्रशासकीय राजवट पाहिली आहे, लोकप्रतिनिधीची राजवट पाहिली आहे, काय त्यांचे अनुभव होते हे आता आपण या मुलाखतीतनं जाणून घेणार आहोत. तर डॉक्टर जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. माझा मुख्य प्रश्न असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून या इथे लोकप्रतिनिधींची राजवट होती आणि प्रशासकीय राजवट सुद्धा होती. अशा काळामध्ये सुद्धा आजच्या परिस्थितीला संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची वैद्यकीय अवस्था अतिशय बेकार झालेली आहे. सामान्य नागरिकांना चांगल्या चांगल्या साध्या सुविधा सुद्धा मिळत नाहीयेत. उदाहरणार्थ आता काही दिवसांपूर्वीच मण्या साप चावून 2 मुलींचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्यासाठी वैद्यकीय उपचार त्यांना वेळेवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीय रुग्णालयात मिळाले नाहीत. या शास्त्रीय नगर रुग्णालयाची ख्याती अशी आहे की बरोबर वर्षभरापूर्वी एक प्रसूतीसाठी आलेली महिला ती सुद्धा तिथेच दगावली. तिला वेळेवरती ॲम्ब्युलन्स मिळाली नाही. म्हणजे अशा ज्या त्रुटी आहेत त्या तशाच बोंबाबोंब रुक्मिणी रुग्णालयात बाबत सुद्धा कल्याणच्या होतात. इथे सुतिकागृह सुद्धा अनेक वर्ष पडून होतं. तर या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राविषयी तुमचे नेमके अनुभव काय, तुम्ही काय मागण्या यांच्याकडे केल्या होत्या आणि तुम्ही हा ऱ्हास झालेला आहे वैद्यकीय क्षेत्राचा कल्याण महापालिकेत त्याच्याकडे कशा दृष्टीने पाहता? आज आपले ही जे महापालिकेचे रुग्णालय आहेत ही नीट चालणार आहेत जर जनता जागृत असेल तर. निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जसं बाळ रडलं ना तर आई दूध देते पाजते असं आपण म्हणतो, तसं जनतेला ज्या काही अडचणी येतात त्या प्रथम जनतेने स्वतः पुढे येऊन एक स्थानिक संघटना करून त्या मांडल्या पाहिजेत. त्याचा परिणाम होतो आणि तो झाला नाही तर मग आपण आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना गाठून हे करून घेतलं पाहिजे. हे पहिलं तत्व आहे. आता जर बघायला गेलो दोन्ही हॉस्पिटल्स तुम्ही अगदी बेकार आहे म्हटलं त्याच्याशी मी सहमत नाही. तुम्हाला तो निराळ्या तऱ्हेने वाटलंच, पण मी त्या व्यवस्थेतलाच आहे, आरोग्य व्यवस्थेतलाच माणूस आहे. मी सुद्धा गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून 5-7 वर्ष काम केलेलं आहे, खेड्यामध्ये केलेलं आहे, अवघड खेड्यात केलं आहे. आणि त्या दृष्टीनं बोलायला टीका करणाऱ्याला ठीक असतं, प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची अवस्था त्याच्यामध्ये काय होतं की तिथे जरी डॉक्टर्स अधिकाऱ्यांना खालचं काही काम करत नाहीत किंवा काही गोष्टी गैर वाटल्या ते सुद्धा बोलू शकत नाहीत वरिष्ठांकडे डायरेक्ट. तिथे त्यांची पण तोंड दाबलेली असतात. मी त्यात सेवा केली आहे म्हणून बोलतो ग्रामीण भागात. तर अशा तऱ्हेनं वन वे आपण बोलून चालणार नाही. या हॉस्पिटल्सचा किती वेळेला लोकप्रतिनिधींनी भेट देऊन महिन्यातून, वर्षातून, 6 महिन्यातून, 2 महिन्यातून भेटी देऊन काही त्याचे सर्वे केलेत का, त्याची पाहणी केली. तर इमर्जन्सी सोडा, हे इमर्जन्सी आणि प्रेसमध्ये आले की सगळे जाऊन चौकशा वगैरे करतात, पण ते बरोबर नाही. त्याच्याऐवजी स्थानिकांच्या त्यांनी काही एखादा वार महिन्यातून ठरवून संपर्क ठेवला पाहिजे. संवाद झाला तर वाद टळतो, माझा अनुभव आहे. नाही तर मग वादच वाढत जातात. संवाद नसला एकमेकांना की इथून मी बोंबलायचं तिथून ते आमच्यावर काहीतरी करणार. त्यांच्या हातात आज खूप पॉवर असते अधिकाऱ्यांच्या, दुसऱ्याला छळायची सुद्धा. जनतेला तशी काय पॉवर राहिलेली नाही. आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण जर समोर आले आणि चर्चा केली तर चांगले मार्ग सुटतात आणि ते सुचवतात. हे मी गेली 10, 15, 20 वर्ष, आता इथे 40 वर्ष झाली मला इथे आहे मी, आणि सरकारी नोकरी सुटल्यापासून या सगळ्यात मेडिकल असोसिएशनमुळे माझं लक्ष इकडे जास्त गेलं आणि मी ती जबाबदारी स्वीकारली. मी पोस्ट ग्रॅज्युएशनला गेलो नाही, मला वाटलं ते चुकलं माझं, पण नंतर हे जे सगळे अनुभव घेऊन मी जे माझं जीवन घालवलं तेव्हा मला वाटतं पोस्ट ग्रॅज्युएशनमुळे काय फरक नाही, कारण पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आता आले तरी असे असतात. अशी इतर कार्यात कोणी फारसं लक्ष घालणारे मला दिसलेलं नाही. नाही, परंतु तुम्ही आता जनतेला आणि लोकप्रतिनिधींना एक प्रकारे बोलताय की त्यांनी लक्ष न दिल्यामुळे या रुग्णालयांची अवस्था अशी आहे.
मग प्रशासकीय सहभाग काहीच नाही का? उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स तिथे नसणं, ज्या 2 महत्वाच्या घटना मी उल्लेखित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स नाही आणि सुविधा ज्या आपण ज्याला म्हणतो अतिदक्षता विभाग कार्यरत करणं हे प्रशासनाचं काम नाहीये का? प्रशासनाकडे अनेक गोष्टी असतात पण त्या वापरताना त्यांना अडथळे येतात. तुम्हाला एक सांगतो, मी सिव्हिल हॉस्पिटल अलिबागच्या काम करताना रिटायर्ड मिलिटरीचे मेजर काय वरचे वर ऑफिसर्स ते तिथे सिव्हिल सर्जन म्हणून होते. त्याने एका मावशीला सांगितलं ग हे कर ग, ती त्यांना म्हणते ते माझं काम नाही. मावशी या सिव्हिल सर्जनला सांगते मावशीबाई सांगितलेलं काम ते माझं काम नाही. सरकारी यंत्रणेमध्ये कोणी कोणाला फार शिक्षा करू शकत नाही हे मी अनुभवलेलं आहे आणि मी त्या पदावर होतो, त्यामुळे ते आतले अनुभव पण मला आहेत. त्या लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत असं नाही मी म्हणते, पण त्यांनी नियमितपणे लक्ष द्यावं असं आहे. लोकांनी सांगितलं आता मणियारीचं तुम्ही बोललात, आता मला माहीत नाही मणियारी या पॉयझनस रेअर आहे, इतर साप मी बघितले चावलेलं आहे, पण मणियारीच्या वेळेला ही याचं औषध इथे स्टॉक होती की नाही आणि ती काही वेळेला रेबीजची लस देऊन पण मेलेली 2 मुलं मी वाचली आहेत. तर ते कोल्ड चेन म्हणतो आम्ही, म्हणजे थंड हवामानातच ती लस ठेवावी लागते, तिची एक्सपायरी रेग्युलर चेक केली पाहिजे. हे सगळं होतं की नाही हे त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम आहे आणि त्यांना जर कोणाविरुद्ध कारवाई करायची झाली तर ते सोपं राहिलेलं नाही. अच्छा, अधिकाऱ्यांना पण मग आता निलंबन झालेली आहे डॉक्टरांची, आता या कारवाईमध्ये निलंबन होतात. हो, डॉक्टरी वैद्यकीय अधिकाऱ्यांना म्हणजे थोडक्यात डॉक्टरांवरती टप्पा ठेवला जातो, तर तो योग्य आहे का? आता हे जे शेवटचं मी पेपरचं वाचलंय, मी डायरेक्ट आता गेलो नाही आणि जाऊही शकत नाही, तेवढं फिटनेस नाही, की त्याने डॉक्टर गैरहजर होते म्हणून त्यांना निलंबन केलं. अहो गैरहजर होते म्हणजे रजेवर राहिले, पूर्व मंजूर होती किंवा असेच राहिले तर त्याला कारण निराळं असू शकतं काहीतरी आकस्मिक न येण्याचं. तुम्ही त्यांना निलंबित करता हे कुठल्या पद्धतीत आहे? मी सुद्धा प्रशासकीय अधिकारी होतो 5 वर्ष, थोडं नव्हे 5 वर्ष. तर तेव्हा तुम्ही त्याला पहिला मग शोकॉज द्यायला पाहिजे की निकाल का गैरहजर राहिला तेवढं असेल तर. आणि ते गैरहजर होते तर दुसरं कोणी नव्हतं, डॉक्टर वाऱ्यावर होते, वाऱ्यावर होता. अगोदरच्या डॉक्टरला ठेवू शकतो आपण, सांगू शकतो आज ते नाही तू थांब. हे वरिष्ठांनी केलं पाहिजे आणि हे त्यांना शक्य आहे, ते सांगू शकतात. आणि अगोदरचा डॉक्टर किंवा बदलून कोणीतरी डॉक्टर कोणतरी न ठेवणं, हे तो रजेवर राहिला याला निलंबित करण्याला कारण मला बरोबर वाटत नाही. ही वैद्यकीय जी आत्ताच्या हॉस्पिटलची परिस्थिती आहे ती एकीकडे सुधारायचं सोडून आता सुतिकागृह जो आहे तिथे कॅन्सर हॉस्पिटल उघडलं जाते, मोठ्या प्रमाणावर कॅन्सर हॉस्पिटल उघडलं जाते. माझी माहिती अशी आहे की तुमच्या संस्थेमार्फत तुम्ही तिथे नर्सिंगसाठीचं कॉलेज असावं अशी फार पूर्वीपासून सोनावणे आयुक्त असल्यापासूनची मागणी करताय आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करताय. मग आज ह्या आता जे तिथे कॅन्सरचं रुग्णालय उभं राहतं ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? बघा हा एक फार मोठा विषय आहे, जनतेचा फार मोठा एक विषय आहे ज्याच्याकडे प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झालं आहे असं मी स्पष्ट बोलतो. इतके वर्ष मी ह्याच्यासाठी झगडतोय की हे तुम्ही चालू करा आणि त्यापासून त्याचे फोटो बघितलेत मी, नुसते ओसाड पडलेले आहेत. आणि ते का तर म्हणे एक काहीतरी पडली वरनं प्लास्टर पडलं म्हणून हॉस्पिटल बंद, त्याच्यात सुद्धा मला डबल मेडिकल ऑफिसर तिथले म्हणाले इतका वाईट रिपोर्ट नाही, तर आपले जानेमाने म्हणाले तुम्हाला चुकीची माहिती मिळालेली आहे, ते खराब होतं. ठीक आहे, जुनं झालं असेल, पण ते जर केलं तर टाईम लिमिट हवं की नाही, किती दिवसात पुरं करायचं. तिथे किती डिलिव्हरी व्हायच्या, आता तिथे डिलिव्हरी होऊन लोक सुखानं घरी जायची. आमच्याकडे प्रायव्हेटमध्ये माझं सुद्धा जर हॉस्पिटलला घरी जातात लो इन्कमवाले, त्यांच्या चेहऱ्यावर बिल भरताना ते सुख समाधान आम्हाला दिसत नाही. गरिबांना सुद्धा कसं बाळ ते बाळ भरतात, बिलं भरतात, पण कुठेतरी पैसे भरताना त्यांना जड वाटतं. ही किती मोठी फॅसिलिटी होती, तुम्ही रेकॉर्ड करून माहिती 70-75 वगैरे बाळणपणं तिथे व्हायचे. आमच्या बरोबरचे काही डॉक्टर पण म्हणाले माझा पण जन्म तिथे झाला आहे. ठीक आहे, जुनं झालं, पण ते बांधण्यावर तुम्ही लिमिट का नाही, इतकी वर्ष का निग्लेक्ट होतं, याला जबाबदार कोण? 35 गुंठ्याचा प्लॉट आहे, तो छोटा नाही, सार्वजनिक 35 गुंठे प्रॉपर्टी ओसाड पडली. त्याच्यानंतर आपले हे खासदार साहेबांनी लक्ष घातलं, 2 मीटिंग झाल्या. पहिल्या मीटिंगला आपण मला तिथे बोलावलं होतं. मी म्हटलं होतं हे जर प्रायव्हेटमध्ये असं 13 माळे झाले असते, ते आपल्याकडे असल्यामुळे इतकं पडून राहिलं आहे, मोक्याची जागा आहे. त्यानंतर त्यांनी सुरू केलं आणि मागच्या लोकसभेच्या आधी मला वाटतं दुसरी मीटिंग झाली, तर त्या दोन्ही तीच मीटिंग तिकडे झाली. तेव्हा मी होतो इथे झाली दुसरी प्रसूतीगृहाच्या समोर, की इथे त्यांनी त्यावेळेला डिक्लेअर केलं की आम्ही कॅन्सरचं करतोय. म्हटलं कॅन्सर करताय ते चांगलं आहे, प्रश्नच नाही, तुम्ही एक वाढवताय, पण आमचा नर्सिंग काउन्सिलचा जो बेसिक गरजेचा प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होते.
त्याला सुद्धा कुठेतरी तुम्ही द्या, ते अधिक गरज आहे आम्हाला डॉक्टर्सना. आणि आपल्या छोट्या छोट्या हातांना, छोटे हात पंतप्रधानच म्हणतायत की छोट्या हातांना छोटी कला द्या, आणि त्या मुली उत्साहाने करतील. आज नाही तर त्यांना कुठल्या तरी कसं काहीतरी करावं लागतं, पण अभिमानानं उद्या आपला संसार उभा करू शकतात. आणि ही अपेक्षा असते आई वडिलांची. आज प्रायव्हेटच्या फिया किती आहेत नर्सिंग कॉलेजच्या, GNM मला वाटतं 80,000 वगैरे. कुठे हे लोक आणणार, त्यांची सोय इथे व्हायला हवी होती, कुठंच त्याचा विचार होत नाही. हा ठराव सुद्धा मंजूर करून घेतला होता, देवडेकर साहेब होते तेव्हा, तेव्हा नर्सिंग काउन्सिलचा मेंबर होतो. आणि त्यामुळे 2 सभा झाल्या. रवींद्र कमिशनर त्यांना प्रथम बोललो, इथे नर्सिंग कॉलेज मुलींसाठी सुरू करा, GNM सुरू करा. ते 3 कोर्सेस आहेत, BSc 4 वर्षाचं, GNM 3 वर्षाचं आणि ANM 2 वर्षाचं. तर म्हटलं GNM आपण करू शकतो, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, यांच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर तो आपण करूया. रवींद्रन साहेब म्हणाले, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण तुम्ही या लोकांना पटवा. त्याने तिकडे महापौरांच्या दालनाकडे हात केला. मी तसाच गेलो, देवडेकर साहेब होते, त्यांच्याशी बोललो. त्याच्यानंतर आणखीन एक मीटिंग झाली, दुसरी. महापौर होते, त्या उपमहापौर होत्या, आरोग्य अधिकारी रोडे मॅडम होत्या, नंतर समोर ते राणे, नंतर ज्या झाल्या त्यांचे मिस्टर ते पण होते. या सगळ्यांनी मिळून चर्चा करून ठराव केला. तिथे चर्चा झाली आणि मला दुसऱ्या दिवशी महापौरांनी फोन केला, देवळेकर साहेबांनी, डॉक्टर तुम्ही काल सांगितलं ना ठराव पारित करा, म्हणजे त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहेत. हा ठराव म्हणे आम्ही पारित केलेला आहे, आता तुम्ही पुढचं सगळं काय ते लवकर नर्सिंग काउन्सिल मेंबर म्हणून करून द्या, आम्हाला पाहिजे तर कमिशन बेसवर द्या, हे सुद्धा ते बोलले. मी म्हटलं महापालिकेचं आणि सरकारी गोष्टी आहेत ना, यांना तो विचारही नको, तुम्ही फक्त मला ठराव तेवढा पाठवा. आता महापौर केलं 1918-19 करोनामध्ये. त्याच्यानंतर मी सातत्यानं तो ठराव मारतोय, अजून मला मिळत नाही. शेवटी मला तिथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उत्तर दिलं, तो ठराव मी बघते म्हणाली ती मला. म्हटलं द्या मला, म्हणजे मी अजूनही करून घेऊ शकतो, म्हणजे ओळख आहे नर्सिंग काउन्सिल आणि मला माहिती आहे रस्ते कसं जायचं. तर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतो द्यावा आणि तेवढा ॲप्लिकेशन द्यायला लागतो, तर तो तयार नाही, काय नाही. आणि म्हटलं ठराव तरी द्या. तर ठराव म्हटल्यावर म्हणाले बघतो मी 8 दिवसांनी कळवते तुम्हाला. 8 दिवसानं फोन केला तर ते अधिकारी म्हणतात की नाही, म्हणतात तो ठराव मिळत नाही, सापडत नाही. मी विचारलं 2-3 महासभेनं पारित केलेला ठराव मिळत नाही, आता मी कशाच्या आधाराने पुढे प्रयत्न करणार. आणि अशा तऱ्हेनं माझा यात मुद्दा आहे की नर्सिंग कॉलेजसाठी अधिकच महत्त्व आणखीन द्या. कॅन्सरचं करा ॲडिशनल, मी त्याबद्दल खासदारांचं अभिनंदन करतो, त्यांनी लक्ष घातलं. आणि आता सुरू झालं आहे असं मला कोणतरी बोललंय. मी जेव्हा हे बोललो तेव्हा आता तो सुरू झाला आहे, म्हटलं ही कृपा खासदारांची, त्यांनी स्वतः लक्ष घातलं म्हणून सुरू झालं आहे. पण आता नर्सिंग कॉलेजचं काय, तो प्रश्न अजून आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही अधिकारी तयार कराल, हॉस्पिटल उभं राहाल, आतमध्ये स्टाफ किती आणि कसं मिळणार. पण कॅन्सर रुग्णालयाची कल्याण डोंबिवली शहराला गरज आहे का? बघा, कॅन्सरची जरुरी सगळ्यांना आहे. आणि हे फक्त इथे काढलं, कल्याण डोंबिवली नगर परिषदेपुरतं हे राहू शकत नाही. कुठूनही पेशंट येणार, मुंबईला कुठून येतात, सेंट्रलाइज्ड आहे कॅन्सरचे रुग्ण, त्याची खाजगी ट्रीटमेंटची कॉस्ट. आणि अशा ठिकाणी आपल्या ठिकाणी जर झाले तर संपूर्ण जिल्ह्यातले निम्मे पेशंट मुंबईला न जाता इथे येतील. पण ते सुद्धा प्रशस्त मोठी जागा असती तर मला बरं वाटलं असतं. तरीसुद्धा आज त्यांनी घेतले हाती, ते त्यांनी जरूर करावं, पूर्ण करावं. पण नर्सिंग काउन्सिलला पण त्यात कुठेतरी स्कोप ठेवा, नर्सिंगच्या मुलींच्या शिक्षणाला. ही माझी एक हात जोडून विनंती आहे त्यांना. फार गरज आहे आज आम्हाला. आता न बोलता राहावं लागतं, नर्सिंग नसली आता काय करणार आम्ही, क्वालिफाईड नर्सेस. आणि दुसरं हे ANM 2 वर्ष झालेल्यांना सुद्धा तुम्ही बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन खाली हॉस्पिटलसाठी मान्यता द्या. हे MP महात्मा डॉक्टर, जे इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडियाचे, 1.5 तास चर्चेअंती त्यांनी हे माझ्याशी कबूल केलं मुलुंडला रात्री. आणि तर ते एक विचार कोणीतरी करावा, तो कुठे केला जात नाही. आपण रुग्णालयांविषयी बोललो, कल्याण डोंबिवलीतल्या एकूण आरोग्य परिस्थिती बाबत सुधारणा व्हावी लोकांच्या, इकडच्या राहणाऱ्या, यासाठी महानगरपालिकेने, प्रशासकीय लोकप्रतिनिधीने काही हालचाल केल्याची वाटते गेल्या 40 वर्षात, की त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी म्हणून काही आपण काम केलं? हे याचं उत्तर बरीच आहेत. आता काही दिवसापूर्वी हे गटार आहेत ना आपली, या गटारांचे अंडरग्राऊंड गटर काढले होते. आणि हे सगळं पाणी जे आमचे जे चेंबर आहेत हे जाणार म्हणाले, प्रत्येक बिल्डिंगच्या खाली जे आहेत हे जाणार, म्हणून ते करून झालं. इथे माझ्या बाजूला सुद्धा फोडलंय,
आणि मेनला नेलंय. आता बघा इथे तुम्हाला मध्ये दिसेल पांडुरंगवाड्यातून येताना बघा, त्या दिवशी तो इथे एक माणूस काम करत होता, 7-8 वर्षापूर्वीची ही गोष्ट, आणि ही गोष्ट 10-12 वर्षापूर्वीची आहे योजना. तर त्याला म्हटलं की हे कधी सुरू करताय, तो म्हणतो ती पांडुरंगवाडीतली लाईन आहे ना ती सगळी गेली आहे, मध्ये कोसळलेली आहे. आणि त्यामुळे मी जेव्हा हे महापालिकेत प्रश्न विचारले मला उत्तर आलं पलीकडे गेलोय तिकडून थोडीशी अडचण आहे वगैरे म्हणून. आणि आता ह्या अशा सगळ्या लाईनी ज्या आहेत ना अंडरग्राऊंड, या निरुपयोगी होत आहेत. म्हणजे याच्यासाठी किती पैसा जनतेचा कोणी गेला, ह्या आम्ही सामान्य माणसं, आम्ही नुसतं विचारायचं त्याने उत्तरं दिली तर दिली, पण ही जबाबदारी शेवटी जनधनच आहे ना हे. तर ही एक गोष्ट झाली. आणि पर्यावरण दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की लोकांनी आमच्यासारख्याने निवडून गेलेल्यांवरच निवडून राहायचं नाही. मी दूरध्वनी ग्राहक संघटनेचा अध्यक्ष होतो मोबाईल यायच्या आधी, हरिश्चंद्र पाटील आणि ह्या तिघा, मी अध्यक्ष म्हणून 10 वर्ष अनेक वर्ष काम केले. त्यावेळेला मी लोकांना सांगितलं, म्हटलं तुमच्या तक्रारी प्रथम तुम्ही सोडवा, तुमच्याकडून नाही झाल्या तर आम्ही मदतीला येऊ. त्याप्रमाणे या ज्या आपल्या स्थानिक तक्रारी असतात या स्थानिकांच्या सोसायट्यांचे गट करा आणि द्या. तुम्ही जर म्हणाल मी आमदाराला लिहिलं खासदाराला लिहिलं, त्यांच्याकडे ढीग पडले असतात. आणि शिवाय इतर मोठे मोठे डिसिजन आर्थिक डेव्हलपमेंटचे हे त्यांच्यापुढे अधिक असतात. आमदार किंवा खासदार नगरसेवक थोडेफार भेटू शकतात, पण इथे तुम्ही आपली कामं घेऊन त्यांच्याकडे जाल तर तुम्ही काय केलं आहे प्रयत्न तुमच्या विभागासाठी ते करा तर काहीतरी होईल. आणि यासाठी आणखीन एक पर्याय मी सुचवला आपल्या आयुक्तांना, जे ऐकलं काही आयुक्तांनी, की तुम्ही एक दिवस कल्याणवाल्यांनी डोंबिवलीला या. आता डोंबिवली करणं आमच्यासारख्यांना किंवा महिलांना कमिशनरला भेटायला कल्याणला जाणं हे कठीण झालेलं आहे. मी अलिबागला सरकारी डॉक्टर असताना तिथे अवघड व्हिलेजेस म्हणून होती काही, आता इथे डोंबिवली करणं कल्याण अवघड झालेलं आहे. आणि मुख्य शॉट मारणारे अधिकारी कमिशनर साहेब, बाकी इथले आम्ही गेलो तर इथे तसंच चालू असतं. जेव्हा ते कमिशनर खडसावतात समोर, कधी कधी त्या कमिशनरने खाली मान घालावी लागली आणि तर त्याचा पण आता ते शक्यच नाही. कल्याणला जाणं अवघड झालं आहे. गाडी घेऊन 4 व्हीलर सोय न्यायची सोय नाही, पार्क कुठे करणार, 2 व्हीलर घेऊन दोघंच जाऊ शकतो. आणि तिथे गेल्यावर सुद्धा आमची काही पत्रच ठेवली अशी वाटत नाही. एकदा मी जाऊन बसलो उपायुक्तासमोर, 5 लोक बसलो, तर मी 6वा त्याला मी सांगतोय मी डोंबिवलीतून आलो, ज्येष्ठ आहे, वयस्कर आहे, जरा साहेबांना सांग डॉक्टर आहे. तो समोर बसलेला तर तो आता अनंतात बघत बसलेला होता. एकदा परत विचारलं, परत बघितलं, लिहून घेतलं नाही. शिपाई, त्याला शिपाई नाही म्हणायचं, खुर्चीतला बाहेर 4th श्रेणी साहेब, मी साहेब म्हणतो, साहेबच बोलतो त्याला मी. तो बघायला पण त्याला नाही. शेवटी अर्धा तास वाट बघून मी निघून परत डोंबिवलीत आलो. आता त्यावेळेला ऑफिसर जर दुसऱ्या लोकांना ऑफिसचं काम चाललं आहे, पब्लिकच्या वेळेत ऑफिसची कामं आणि पाठवलेल्या पत्रांना उत्तरं येतच नाहीत. याच्यात तरी सुधारणा व्हायला पाहिजे ना. हा जो म्हटला मानपाडा रोड आहे त्याच्यावर रोड डिवायडर टाकलेले आहेत. त्या रोड डिवायडरच्या मध्ये बघा झाडं लावली आहेत. हे कशावरून आलं तर 20-21 वर्षानंतर आता ते भारंबे इथं परत आले. आम्ही परत लावलेली झाडं बघत होतो. मी त्यांना म्हटलं हे एवढी ताडमाड मोठी झाडं आपण इथे कशी काय लावली. तो मला म्हणतो साहेब खरं म्हणजे अशी झाडं लावायची नसतात. मी म्हटलं तू आज बोलतोयस. कोसळ तुम्ही बघा पाहिजे नाल्यावर कोसळ तर्टेच्या समोर केवढं म्हटलं काय वेळ अशी कितीतरी झाडं म्हटलं चमत्कारिक आहेत. तर तो म्हणाला पण तशी लावायची नसतात. तर आज मी बघितलंय तिथे त्याने वड, पिंपळ आणि नारळ ही झाडं रस्त्याच्या डिवायडरमध्ये लावलेली आहेत. ती वाढायला लागली आहेत. रस्ते किती रुंद आहेत. आणि वड पिंपळ हे आता नवीन यांनी कुठे शोध लावला असला की ही लावा, गावात चालतात, चांगली आहेत. तर म्हटलं मी विचार करेन त्याच्यावर. पण मला तरी जेवढं माझं जनरल नॉलेज आणि अनुभव जातोय त्याच्यावरून वाटत नाही की ही झाडं रस्त्यात लावायची झाडं, ती काढा. अजूनही मी सांगतो हे वड पिंपळ हे रस्त्याच्या मध्ये लावायची झाडं नाही. आणि तिथे छोटी छोटी नव्या मुंबईत बघून या, मुद्दाम नव्या मुंबईत आता सांगावं असं वाटतं, इथं आहेत तज्ज्ञ, कशी छोटी छोटी झुपकेदार झाडं आहेत बघा. मला आता एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा वाटतो तुम्हाला की तुम्ही राजकीय राजवट बघितलीत आणि प्रशासकीय राजवट पण बघितली, आता पुन्हा लोकप्रतिनिधींची राजवट येते. तुमच्या दृष्टिकोनातनं प्रशासकीय राजवट चांगली होती का लोकप्रतिनिधींची राजवट त्यातल्या त्यात बरी होती असं म्हणावं असं वाटतं. बघा ह्या दोन्ही गोष्टीचं उत्तर मी पहिलंच दिलंय तुम्हाला. तुमचे स्थानिक रहिवासी संघ बनवा. सोसायटीतल्या आसपासच्या छोटी मोठी कामं तुम्ही त्यांच्या मार्फतही करून घेता. ही कामं मी करून घेतली ना त्यावेळी मला लागली नाही गरज. ही मोठी मोठी कामं मी करून लोकप्रतिनिधींची गरज लागली. या अधिकाऱ्यांची म्हणजे आपल्या निवडून गेलेल्यांची फार गरज लागली नाही. अच्छा.
हा पूल करून म्हणजे लोक संघटित झाली तर लोकप्रतिनिधींची गरज नाही, कामं करून घेता येतात. जिथे अडतं तेव्हा जरूर लागतात. कारण आम्ही 50 फटके बोंबा मारल्या तर लोकप्रतिनिधीने एक मारली तर ती मशिनरी हलते. पण त्यांना सुद्धा पाहिजे असं की तुम्ही पहिले तुमचे प्रयत्न स्वतः करा आणि मग आमच्याकडे या. तुम्ही आपल्या उठलात गेल्यावर आमच्या इथे ते सफाईवाले येत नाही. लोक असे सुद्धा त्यांच्याकडे कशासाठी जाताना वाटतं आपला हक्क आहे. पण ही संघटना स्थानिक पाहिजेत. लाखो लोकांचे असतात प्रश्न. आता खासदार किती फिरतायत, किती फिरावं लागतं. आमदारांना सुद्धा, आता नगरसेवकांना त्यातल्या त्या छोट्या एरिया असतात त्यांना जमायचं, पण ते 7 वर्ष ते नसल्यामुळे सुद्धा आम्हाला थोडासा इफेक्ट, त्याचा वाईट परिणाम जाणवतो. कारण त्यांना सुद्धा आम्ही प्रेशर आणू शकतो. नगरसेवकांना आम्ही स्थानिक कार्यकर्ते प्रेशर आणू शकतो आणि मग ते हलतं. पण आता 7 वर्ष नाही, त्यामुळे सगळंच असं चाललं आहे. सगळंच म्हणताना बिन कोणाचा कंट्रोल नाही असंच ते म्हणतील ती पूर्व. याच अनुषंगाने एकदम शेवटचा प्रश्न असा आहे जो मी सगळीकडे कॉमनली विचारतो. तो असा आहे की गेली 60 वर्ष एकाच पक्षाचं, उदाहरणार्थ भाजप आणि युतीचं सरकार आहे, शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे, म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून. तर अनेकदा बदल लोकांच्या मनात दिसले पण ते प्रत्यक्ष मतदानात दिसले नाही. नेमकी काय ह्याच्यावर तुम्हाला काय भाष्य करावं असं वाटतं का, आणि वाटत असेल तर नेमकी काय कारण आहे? हा प्रश्न जरा निराळा आहे की लोकप्रतिनिधी निवडून जातात एकाच पक्षाचे, एकाच पक्षाच्या कुठल्याही पक्षाचे. मागच्या निवडणुकीच्या वेळेला एका बोर्ड होता नगरसेवकाचा, तर तिथे तो मी म्हटलं, आज तो नगरसेवकाला विचारतोय, साहेब आज खाली कुठल्या पार्टीचं नाव लिहू? आज सुद्धा हे आमदार बिमदार दिसले, हा कुठल्या पार्टीचा आहे, आता उद्या कुठे असेल काही सांगता येत नाही. हा एक भाग झाला. आणि तिथे एवढं बोर्डा वगैरे चालतो संबंध की तो एखादा मृत्यूसाठी जीव तोडून भांडतील, पण व्यवस्था सुधारण्यासाठी का नाही वेळ घेत? एक घटना झाली, पोलीस बघतील करतील, मग तिथे फक्त शो साठी जमायचे, ओरडे करायचे, हे सगळं मला बरोबर वाटत नाही. आता आमच्या डॉक्टरांच्या सुद्धा परवा ती एक गेलेली बाई, अत्याचार वगैरे झाले, ते सगळं आज बंद ठेवले असोसिएशनने सुद्धा. मी म्हणतो की आपल्या लोकांनी सुद्धा, डॉक्टर्सनी सुद्धा तिथे प्रथम चौकशा करून मग कन्सर्न माणसांशी चर्चा करून मग निर्णय घ्यायला हवेत. कारण प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असू शकतात. आपण एक बाजू कुठली धरून न बघता, न व्हेरीफाय करता कॉमेंट्स करणं हे चुक. आता या मणियार याच्याबद्दलचं मला ते मिळाले, त्याच्यावरून बोललो. ॲम्ब्युलन्स मिळाली नाही का, मिळाली नाही या चौकशा व्हायल्यात. पण त्या पुढच्या वेळेला ॲम्ब्युलन्सवरती सुपरविजन एरवी असतं का कोणाचं? ऑर्डरमध्ये आहेत नाहीत असं कोणाला, त्या तिथे जागृती करून ठेवायची. तर जागृत नागरिक असल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही. निवडून गेले म्हणजे लोकशाहीचा पुनर्जन्म झाला हे मला मंजूर नाही. जोपर्यंत स्थानिक जागृत नाही आहेत तोपर्यंत फार अपेक्षा करणं चुकीचं आहे. तर आता आज तुम्ही डॉक्टर आनंद हळदीकर यांची एक विस्तृत मुलाखत पाहिलीत. त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण आरोग्य विषयक ज्या काही त्यांची भूमिका होती, त्यांना जे काही अनुभव आले होते ते त्यांनी आपल्यासोबत नक्कीच शेअर केलेले आहेत. तर अशाच यापुढे पण आपण मुलाखती घेत राहणार आहोत. बोला मान्यवर बोला या सदराखाली. तोपर्यंत पाहत राहा जनवाणी. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.